नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठीची आणखी एक नवीन PYQ घेऊन आपण आलेलो आहोत. यामध्ये शब्दसंधी आणि त्याच्यानंतर शुद्ध शब्दी आणि शब्दशक्ती, ज्या काही शब्दाच्या शक्ती आहेत त्यामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना यावर महत्त्वाच्या प्रश्नावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. यातून नक्कीच या ठिकाणी तुमचं चांगलं जे काही मार्गदर्शन होणार आहे. शब्द जे काही शक्ती आहेत ह्या शक्यतो आपण वर्गामध्ये शिकवतो, परंतु जरा टफ असल्यामुळे या ठिकाणी कधी कधी आपलंच कन्फ्युजन होतं. म्हणून आजच्या व्हिडिओमधून ते देखील कन्फ्युजन आपलं दूर होणार आहे. चला, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता शब्द तद्भव या प्रकारात मोडतो? तद्भव म्हणजे काय? संस्कृतमधून जसाच्या तसा न आलेला, त्याच्यात थोडाफार बदल होऊन जो शब्द आलेला आहे मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? तद्भव म्हणतो. मग चार पर्याय आहेत: हात, जल, पुष्प आणि चौथा आहे अग्नी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, हात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण आपण संस्कृतमधला मूळचा शब्द हस्त आहे आणि हस्त या शब्दाचा नंतर हात असा शब्द झालेला आहे आणि तो आपल्या मराठीमध्ये स्वीकारला, म्हणून तो तद्भव शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्याय बघूया. प्रश्न क्रमांक 2कडे जाऊया. घर या शब्दाची व्यंजना शक्तीने निघणारा अर्थ कोणता? आता घर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जेव्हा आपण तिचं घर म्हणजे नंदनवन आहे असे म्हणतो, तेव्हा घर म्हणजे तिथे राहणारे कुटुंब असा त्याचा व्यंग्यार्थ निघतो. तर या ठिकाणी जो व्यंजना शक्ती आहे, आपल्याला व्यंजना शक्ती विचारलेली आहे. आता ज्या शक्ती आहेत 3 शक्ती आहेत. एक अभिधा म्हणजे सरळ सरळ अर्थ, जसा अर्थ दिलेला असतो, ज्या शब्दाचा सरळ अर्थ निघतो, म्हणजे उदाहरणार्थ डोळा या शब्दाचा डोळा अर्थ निघतो आहे की नाही, म्हणजे आपला एक अवयव. तर या ठिकाणी जसा आपला रूढ शब्द आहे किंवा प्रचलित शब्द आहे, शब्दकोशामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे, जर तसा अर्थ निघत असेल तर त्याला आपण काय अभिधा म्हणतो. त्यानंतर लक्षणा म्हणजे जर त्या शब्दाचा त्या ठिकाणी अर्थामध्ये बदल होत असेल, अर्थामध्ये बदल होऊन जर त्या ठिकाणी अर्थामध्ये बाधा होत असेल त्याच्या आणि त्याचा अर्थ वेगळा निघत असेल वाक्यामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षणा म्हणायचं. आणि व्यंग्यार्थ म्हणजे तिसरा त्याचा अर्थ निघतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांनी शब्दाची व्यंजना शक्तीने निघणारा अर्थ विचारलेला आहे. मग या ठिकाणी घर म्हणजे निवासस्थान, इमारत, वास्तू हे ज्या झाल्या, तर या ठिकाणी हे व्यंजना शक्तीचं उदाहरण नाही, तर व्यंजना शक्तीचं उदाहरण आहे कुटुंब, आहे की नाही. कारण तिचं घर म्हणजे नंदनवन आहे, म्हणजे या ठिकाणी तिचं घर म्हणजे म्हणजे घर म्हणजे काय? कुटुंब, हे नंदनवन आहे. म्हणजे या ठिकाणी तिथे राहणारं कुटुंब असा ते व्यंग्यार्थ निघतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, कुटुंब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया आपण. पेशवा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? पेशवा. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, पेशवा हा जो शब्द आहे, हा शब्द या ठिकाणी फारसी भाषेतून आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या भाषेतून आलेला आहे? फारसी. मग पोर्तुगीज, अरबी, कानडी होईल का? नाही. तर मराठी शाहीतील प्रशासकीय शब्द जसे की पेशवा, कारकून हे प्रामुख्याने फारसी भाषेतून आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए, फारसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न चौथा बघा. सूर्य मावळला या वाक्यातील कोणती शब्द शक्ती सूचित होते? आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर शब्दशक्ती जो आहे, तर या ठिकाणी सूर्य मावळला यामधली शब्दशक्ती जर आपल्याला 3 पैकी जर बघितलं तर सूर्य मावळला या वाक्यातून परिस्थितीनुसार वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी निघतात. मग काही ठिकाणी कामाची वेळ संपली, दिवे लागण्याची वेळ झाली, किंवा या ठिकाणी घरी जाण्याची वेळ झाली, अशा प्रकारे व्यंग्यार्थ निघतो. म्हणून या ठिकाणी व्यंजना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर पुढचा प्रश्न जाऊया. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द कोणता? बघा, अंशाभ्यस्त म्हणजे काय? शब्दाची प्रवृत्ती झाली पण ती थोड्या प्रमाणात झाली, म्हणजे त्या ठिकाणी थोडा बदल झाला, त्याच्यामध्ये संपूर्णतः बदल झाला नाही किंवा पूर्ण जसंच्या तसं आलेलं नाही. बघा, क्षणोक्षणी पूर्ण अभ्यस्त, लाल लाल पूर्ण अभ्यस्त, कडकड पूर्ण अभ्यस्त, सगळ्या ठिकाणी म्हणजे जसंच्या तसं पहिला शब्द दुसरा शब्द सारखा आहे, परंतु या ठिकाणी आजूबाजू यामध्ये जो आहे तो बदल झालेला आहे. म्हणजे याला म्हणायचं अंशाभ्यस्त किंवा अपूर्ण अभ्यस्त असं म्हणलं तरी चालतं. आजूबाजू, पर्याय क्रमांक डी, आजूबाजू हे अंशाभ्यस्त किंवा अपूर्ण अभ्यस्त असा शब्द आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बघूया आपण. आम्ही गहू खातो या वाक्यात कोणती शब्दशक्ती आढळते? आता आपण गहू खातो का? तर या ठिकाणी आम्ही गहू खातो, गव्हाचे दाणे आपण जसे तसे खातो का? नाही. म्हणजे गव्हाचा जसाच्या तसा अर्थ निघत नाही, म्हणजे अभिधा होणार नाही. मग 2 नंबरचं लक्षणा, तर या ठिकाणी गहू या शब्दाचा अर्थ बदलतो, है की नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, लक्षणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का? गहू म्हणजे गव्हापासून तयार केलेला पदार्थ असा त्याचा लक्ष्यार्थ घेतला जातो. म्हणून लक्षणा हे पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर होणार आहे. 7वा प्रश्न बघूया आपण.
उपसर्ग घटित शब्द कोणता? आता कोणत्या शब्दाला उपसर्ग लागलेला बघून घ्या. लेखक, टाकाऊ, मानवता. आता मानवतेला प्रत्यय लागलेला आहे, उपसर्ग लागलेला नाही. मग शब्दाच्या सुरुवातीला जर एखादं उपपद लागलं तर त्याला उपसर्ग म्हणतो आपण. मग या ठिकाणी बघा अति आहे की नाही, अति हे काय आहे? आक्रमण, अतिक्रमण. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, क्रम या धातूच्या आधी अति हा शब्द काय लागलेला आहे? उपसर्ग लागलेला आहे, म्हणून याला उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक डी, अतिक्रमण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 8वा प्रश्न बघूया आपण. देशी या शब्दाचा अचूक गट ओळखा. आता देशी शब्द कोणते बघूया आपण. तारीख, कागद, कचेरी हे अरबी शब्द आहेत, हे की नाही. त्याच्यानंतर पीठ, पोट आणि झाड. बघा पीठ, पोट आणि झाड हे तिन्ही आपल्या मराठी भाषेत बोलले जाणारे शब्द आहेत आणि जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेतच आहेत, कुठूनही आलेले नाहीत. म्हणून या ठिकाणी देशी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी, पीठ, पोट आणि झाड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 9वा प्रश्न बघूया आपण. शब्दाचा मुख्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शक्तीला काय म्हणतात? मुख्य अर्थ, जसाच्या तसा अर्थ, रूढ अर्थ, त्याला आपण पहिलीच आपली शब्दशक्ती म्हणजे कोणती? अभिधा. म्हणून पर्याय क्रमांक सी, अभिधा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10व्याकडे जाऊया. खालील कानडी भाषेतून आलेला शब्द कोणता? किल्ली, साबण, मालमत्ता, बटाटा. तर या ठिकाणी बटाटा नाही, मालमत्ता नाही, साबण नाही. किल्ली जो आहे, किल्ली, अण्णा, किल्ली, अक्का हे जे शब्द आहेत हे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए, किल्ली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11कडे जाऊया. पाने गळली या वाक्यात पाने या शब्दाचा अभिद्ध अर्थ कोणता? आता सरळ अर्थ, पाने म्हणजेच काय? झाडाला असलेला तो एक अवयव आहे झाडाचा. म्हणून या ठिकाणी पराभूत होणे, पुस्तकाची पाने, दौलत जाणे हे होणार नाही. तर पाने गळली हे झाडाचं पान हे काय आहे? झाडाचं अवयव आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, झाडाचे अवयव हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. साधुत्व या शब्दाची सिद्धी कशी झाली आहे? साधुत्व याला काय लागलेलं? जर तुम्ही बघितलं याला त्व हे काय लागलेलं आहे? प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच काय? साधू या मूळ शब्दाला प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी हा उपसर्ग घटित होणार नाही किंवा सामासिक शब्द पण होणार नाही, तर हा काय होईल? प्रत्यय घटित शब्द होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, प्रत्यय घटित हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 13वा बघा. लात मारीन तिथे पाणी काढील या वाक्यातील पाणी या शब्दातून कोणती शक्ती सूचित होते? आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पाणी म्हणजे या ठिकाणी यश आहे की, लात मारीन तिथे पाणी काढील म्हणजे यश मिळवेल. तर पाणीचा अर्थ या ठिकाणी यश असा होतो, आहे की नाही. आणि किंवा कर्तृत्व असा देखील होतो. म्हणजे पाण्याचा अर्थ कर्तृत्व किंवा यश असा लक्षार्थ घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचं या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी सरळ अर्थ नाही तर त्याचा काय अर्थ बदलतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, लक्षणा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. अननस हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? आता जर तुम्ही बघितलं अननस हा जो शब्द आहे, हा शब्द जर आपण बघितलं तर हा पोर्तुगीज लोकांनी आणलेला आहे. अननस, बटाटा, कोबी, हापूस हे सर्वच्या सर्व शब्द पोर्तुगीजांनी भारतात आणले आणि ते मराठीत रूळ झाले. म्हणून पर्याय क्रमांक डी, पोर्तुगीज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15कडे जाऊया. ज्या शब्दाचा अर्थ घेताना शब्दाचा मूळ अर्थ सोडून द्यावा लागतो त्या शक्तीला काय म्हणतात? आहे की नाही. म्हणजे त्याचा मूळ अर्थ सोडून द्यायचा, मग त्याचा दुसरा अर्थ घ्यायचा म्हणजेच काय? लक्ष्यार्थ घ्यायचा म्हणजेच लक्षणा. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 16वा प्रश्न बघा. बाजरी हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर बाजरी हा शब्द आपल्या भाषेतला आहे, म्हणजे मराठी भाषेतला बोली भाषेतला शब्द आहे. म्हणून बाजरी, वांगे, लुगडे, झाड आहे की नाही, पोट हे जे शब्द आहेत हे मराठी देशी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी, देशी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 17कडे जाऊया. पुढील शब्दापैकी तद्भव शब्द निवडा. आता दुग्ध, हस्त, गाव, पृथ्वी. आता बघितलं दुग्ध हा तत्सम शब्द आहे, म्हणजे हा जशाचा तसा या ठिकाणी आलेला आहे का? तर या ठिकाणी आपण त्याला दूध म्हणतो. आपल्याला कोणतं निवडायचं आहे? तद्भव निवडायचा आहे. तर दुग्ध हा काय आहे? संस्कृतमधला जसाच्या तसा शब्द आहे, म्हणजे हा तत्सम शब्द आहे. त्याच्यानंतर गाव जे आहे, गाव, पृथ्वी आणि हस्त. आता हस्त हा जो शब्द आहे याला आपण आपल्या भाषेत हात म्हणतो. याचा अर्थ हा काय आहे? हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे हा सुद्धा तत्सम शब्द आहे. पृथ्वी हा सुद्धा तत्सम शब्द आहे. मग गाव जो आहे, गाव हा शब्द मूळचा संस्कृतमधला नाही. हा मूळचा जो शब्द आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ग्राम, मूळचा शब्द काय आहे? ग्राम. ग्राम हा तत्सम शब्द आहे, म्हणजेच ग्राम जर घेतला तर हा काय होईल? ग्राम जर म्हटलं आपण तर तो तत्सम होईल. पण गाव
या शब्दाला आपण ग्राम शब्दाचा गाव झालेला आहे सोप्या भाषेत, मराठी भाषेत. मग या ठिकाणी तो तद्भव शब्द आहे, कारण जसाच्या तसा आलेला नाही, त्याच्यात बदल झालेला आहे, म्हणून तो तद्भव शब्द आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कुत्र्याचे भुंकणे ऐकून चोरांनी पाय काढला. या वाक्यातील पाय काढला या शब्दाची शब्दप्रयोगाची शक्ती कोणती आहे? तर जर तुम्ही बघितलं या ठिकाणी, तर येथे पाय काढला म्हणजे पळून गेले. म्हणजे पाय काढला म्हणजे काय झालं, पळून गेले. तर या ठिकाणी याचा लाक्षणिक अर्थ या ठिकाणी निघतो. म्हणजेच काय आहे, पाय काढला याचा या ठिकाणी वाक्यानुसार अर्थ बदलला. हा व्यंगार्थ नाही आहे की नाही, व्यंगार्थ तिसरा अर्थ निघत नाही. तर ही जी दुसरी आपली शक्ती आहे लक्षणा, ही दुसरी लक्षणा शक्तीचे उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी लक्षणा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, निरपराध या शब्दातील उपसर्ग कोणता? आता याला बघा, निरपराध म्हणजे अपराध या शब्दाला काय लागलेला आहे, या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे. तर या ठिकाणी नि जे आहे की नाही, या ठिकाणी निरपराध. तर या ठिकाणी निर जो आहे, निर अधिक अपराध, याची फोड जर केली आहे, निरपराध निर अधिक अपराध, म्हणून निर हा जो शब्द आहे या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी निर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 20वा प्रश्न बघा, तू अगदी गधा आहेस है की नाही, तू अगदी गधा आहेस. आता गधा म्हणजे या ठिकाणी मूर्ख है की नाही, म्हणजे शब्दाचा अर्थ बदलला. म्हणजे या ठिकाणी दुसरी जी शक्ती आहे लक्षणा, ही या ठिकाणी लक्षणा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण गाढवाचा गुणधर्म मूर्खपणा माणसाला लावला आहे, म्हणून ती लक्षणा शक्ती आहे. पर्याय क्रमांक डी लक्षणा. 21वा प्रश्न बघा, घरघर हा कोणत्या प्रकारचा अभ्यस्त शब्द आहे? बघा, घर घर जशाच्या म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या शब्दाची पुनरावृत्ती पूर्ण झालेली आहे, त्याच्यात काहीही बदल झाला नाही. म्हणजे पूर्ण अभ्यस्त. कसा आहे तो? पूर्ण अभ्यस्त. अंश अभ्यस्त होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी पूर्ण अभ्यस्त हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्नाकडे जाऊया, व्यंजना शक्तीने व्यक्त होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतं बघा, व्यंजनापासून झाला असाल तर वाच्यार्थ, त्याच्यानंतर याच्यापासून बघा वाच्यार्थ, गुढार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ. तर व्यंजना शक्तीपासून व्यंगार्थ होतो, वाच्यार्थ होणार नाही है की नाही. वाच्यार्थ म्हणजे जसाच्या तसा अर्थ. म्हणजे त्या ठिकाणी जी पहिली अभिधा आहे त्या ठिकाणी अभिधा शक्ती जी आहे त्याचा वाच्यार्थ असतो. वाच्यार्थ लक्षात ठेवा, वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ. वाच्यार्थ, व्यंगार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ. म्हणजेच काय, तर या ठिकाणी व्यंजना शक्तीने व्यंगार्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी व्यंगार्थ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 23वा प्रश्न बघा, सरकारी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? सरकारी. तर जर तुम्ही बघितलं या ठिकाणी हा जो न्यायालयीन आणि प्रशासकीय शब्दाचा उगम जो आहे, न्यायालयीन आणि प्रशासकीय शब्दाचा उगम हा जास्तीत जास्त फारसी भाषेतून झालेला आहे. सरकार, दरबार, जिल्हा हे की नाही, जिल्हा पण होतं, हे सर्व शब्द फारसी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी फारसी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्न, पर्याय क्रमांक सी फारसी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा, मुलगा पुस्तक वाचतो यातील वाचतो या शब्दाची शक्ती कोणती? बघा, आता वाचतो याचा अर्थ वाचतोच होतो, वाचनच करतो. म्हणजे याचा अर्थ जसाच्या तसा अर्थ निघतो, रूढ अर्थ निघतो, सरळ सरळ अर्थ निघतो. म्हणजे पहिली शक्ती कोणती शक्ती? पहिली अभिधा. म्हणून पर्याय क्रमांक डी अभिधा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा, पुढीलपैकी अरबी शब्द कोणता? बटाटा, अन्ना, खुर्ची, तारीख. तर या ठिकाणी बटाटा हा तर फारसी भाषेतून आलेला आहे, अन्ना हा कानडी भाषेतून, खुर्ची तर या ठिकाणी हा देशी शब्द आहे, खुर्ची आहे की नाही. तर मग तारीख जे आहे, तारीख हा जो शब्द आहे हा अरबी भाषेतून आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी तारीख, साहेब, कचेरी, खर्च हे सर्वच्या सर्व शब्द अरबी भाषेतून आलेले आहे. तारीख, साहेब, कचेरी, खर्च लक्षात ठेवायचे. चला पुढे जाऊया आपण. याचं उत्तर समजलं, पर्याय क्रमांक डी. चला 26वा प्रश्न, साधुत्व हे भाववाचक नाम कोणत्या प्रकारे सिद्ध झाले आहे? आता साधुत्व लक्षात ठेवायचं, नामाला आणि सर्वनामाला जर प्रत्यय लागत असेल तर त्या ठिकाणी ते धातू साधित लक्षात ठेवायचं. आणि जर क्रियापदाला प्रत्यय लागत असेल आणि त्याच्यापासून शब्द तयार होत असेल तर त्याला समजायचं तो लक्षात ठेवा. या ठिकाणी साधुत्व जो आहे तर धातू साधित म्हणजेच काय, तर या ठिकाणी जर नामाला आणि विषय याला कशाला क्रियापदाला दोन ठिकाणी प्रत्यय लागल्यानंतर नाम साधित आणि धातू साधित दोन प्रकार तयार होतात. आता नाम साधित म्हणजे काय, जर एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला त्या ठिकाणी जर प्रत्यय लागून
तो धातुसाधित शब्द तयार होत असेल तर त्याला नामसाधित म्हणायचं. आणि जर क्रियापदाला जर प्रत्यय लागत असेल आणि जर त्या ठिकाणी तो साधित शब्द तयार होत असेल तर त्याला धातुसाधित म्हणायचं. मग साधू हे काय आहे? नाम आहे. मग या ठिकाणी साधुत्व तयार झालं म्हणजे नामाला प्रत्यय लागला म्हणजे हे नामसाधित आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी नामसाधित हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 27वा प्रश्न बघा. ए निवांत काळोख झाला आहे या वाक्यातील काळोख हा शब्द काय सुचवतो? तर या ठिकाणी रात्र, भीती, येण्याची वेळ, अंधार. आपण सगळे या ठिकाणी अंधार म्हणू किंवा रात्र म्हणू, भीती तर म्हणणार नाही, आहे की नाही? तर या ठिकाणी खरं तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ तो नाही. या ठिकाणी येण्याची वेळ झाली तर या ठिकाणी याच्यामध्ये जी शक्ती आहे ही जी शक्ती आहे ही व्यंजना शक्ती आहे. म्हणजे या ठिकाणी व्यंग्यार्थ निघतो तो, लक्षात ठेवायचं आहे. व्यंजना शक्तीचा वापर या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच काय? येण्याची वेळ झाली, ये निवांत काळोख झाला, आता थांब किंवा घरी चल असं या ठिकाणी त्याचा वेगळा अर्थ निघतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी येण्याची वेळ झाली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा. खालीलपैकी तत्सम शब्दाचा पर्याय ओळखा. म्हणजे आपल्याला तद्भव शब्द शोधायचा आहे. लक्षात, दूध, कान, घर, जल. आता बघ, दूध जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपल्याला दूध, दुग्ध, लक्षात ठेवा, दुग्ध हा तत्सम शब्द आहे. त्या शब्दाचा पर्याय शोधायचा आहे की नाही, तत्सम शब्दाचा पर्याय. तर आपल्याला या ठिकाणी तद्भव शब्द नाही शोधायचा आपल्याला, या ठिकाणी आपल्याला तत्सम शब्द शोधायचा आहे. तत्सम शब्दाचा पर्याय म्हणजे योग्य तत्सम शब्द शोधायचा आहे. मग दूध काय आहे? दूध हा तद्भव शब्द आहे कारण मूळचा शब्द दुग्ध आहे म्हणजे दूध होणार नाही. कान हे जर बघितलं तुम्ही कान, तर कान हा काय आहे? बरं चला आपण नंतर बघूया. जल हा काय आहे? हा तत्सम शब्द आहे ओरिजिनल. कान हा तद्भव शब्द आहे आणि घर हा सुद्धा तद्भव शब्द आहे. म्हणजे दूध, कान, घर हे तिन्हीचे तिन्ही तद्भव शब्द आहेत. जल मात्र या ठिकाणी हा संस्कृतमधला जसाच्या तसा शब्द आलेला आहे. जल, नीर, पाणी, आहे की नाही? तर या ठिकाणी जल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कारण जल हा तत्सम शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जल. त्याच्यानंतर 29वा प्रश्न बघा. 10 वाजले या वाक्याचा व्यंग्यार्थ कोणता असू शकतो? 10 वाजले, घड्याळ दुरुस्त करणे, त्याच्यानंतर आकडे मोजणे किंवा झोपण्याची वेळ झाली, वेळ सांगणे. तर वेळ सांगण्यात होणार नाही. 10 वाजले सरळ आपण उपरोत आठवा लवकर 10 वाजले म्हणजेच काय? झोपण्याची वेळ झाली. आपण सहज मुलांना म्हणतो झोप लवकर, आहे की नाही? 10 वाजले, मुलं समजून घेतात 10 वाजले म्हणजे झोपण्याची वेळ झाली, व्यंग्यार्थ निघतो. म्हणून या ठिकाणी झोपण्याची वेळ झाली पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 30वा प्रश्न बघा. भाकरी हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे? भाकरी जर तुम्ही बघितलं भाकरी तर मला वाटतं या ठिकाणी भाकर हा जो शब्द आहे हा आपला भाकर आहे, पण या ठिकाणी भाकर हा आता प्रचलित झाला. आपल्याला असं वाटतं तो मराठी शब्द आहे, देशी शब्द आहे तो. तर या ठिकाणी तो मराठी शब्द आहे पण देशी नाही आहे. तर तो या ठिकाणी तो आपल्या कन्नड म्हणजे कानडी जी भाषा आहे, कर्नाटकमध्ये जी बोलणारी कानडी भाषा आहे त्या कानडी भाषेतला हा खरा शब्द आहे भाकर. आणि त्या भाकरी हा शब्द तिथून सुरुवात आलेले म्हणून कानडी जो आहे पर्याय क्रमांक ए कानडी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तो देशी शब्द नाही. बरेच जण त्या ठिकाणी त्याला देशी शब्द पर्याय निवडू शकतात पण भाकरी हा देशी शब्द नाही म्हणून पर्याय क्रमांक ए. चला अशा प्रकारे या ठिकाणी 30 प्रश्नांची आपली महत्त्वाची जी काही PYQ होती ती या ठिकाणी संपलेली आहे. जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स लिहा जेणेकरून मलाही त्या ठिकाणी माझ्या चुका वगैरे लक्षात येतील आणि चांगल्या प्रकारे आणखी PYQ बनवण्यासाठी मलाही प्रेरणा मिळेल. तर या ठिकाणी एवढं या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी लवकरच आपण भेटूया पुढच्या तासिकेमध्ये नवीन विषय असं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.